पुस्तकात एक छान गोष्ट वाचली, मी तुम्हाला आवडेल नक्कीच ती, की एका स्टेजवरती एक छान डान्स म्हणजे वाद्य सुरू होतं. एक गिटार वादक जो असतो ना, तो अशा आपल्या धुंदीमध्ये, अत्यंत धुंदीमध्ये तो गिटार वाजत होता. आणि त्याच्या पूर्वी त्या कार्यक्रमाच्या सुरुवात होण्यापूर्वीच्या काळात कोणतरी फुलांची माळ टाकली होती. तो इतका त्यात मग्न झाला होता गिटार वाजवण्यामध्ये, की हळूहळू त्या फुलाच्या एक एक पाकळी खाली येऊन पडत होती. तर समोर बसलेलं एक जोडपं होतं. तर त्या जोडप्यातली जो पती होता तो असं कुत्सितपणे म्हणाला, की असं मला वाटतंय आता हा इतका धुंदीत वाजवतोय की थोड्या वेळामध्ये तिच्या गळ्यात फक्त दोरा शिल्लक राहील आणि सगळी फुलं खाली गळलेली असेल. ती बायको सकारात्मक होती. ती म्हणजे तुमचं बरोबर आहे, बहुतेक थोडा गळ्यात फक्त दोराच असेल, पण ज्यावेळेस त्याच्या गळ्यात फक्त दोरा शिल्लक असेल त्यावेळेस तो फुलांच्या गालीच्यावर उभा असेल आणि त्याचा सुगंध संपूर्ण व्यासपीठावर दरवळत असेल. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक बघताच येतं. मी नेहमी सांगतो, मी मुलांसाठी काम करतो. एक छोटी माझी खूप आवडती कविता आहे सरळ एक्सेप्शनाची. ते असं म्हणतात की अगर कहीं मिलती बंदूक तो मैं करता दो टूक. हिंदीमध्ये फार सुंदर कविता आहेत मुलांच्या, की अगर कहीं मिलती बंदूक तो मैं करता दो टूक, निकाल नली बनाता पिचकारी, रंग देता ये दुनिया सारी. म्हणजे हिंसेचं प्रतीक असणाऱ्या बंदुकीचं रूपांतर रंगीबेरंगी पिचकारीत करू पाहणारी सकारात्मकता आपल्याला हवी आहे. आणि ती असते कुणात तर ती मुलांमध्ये असते. म्हणून नेहमी मी सांगतो की आपला जे काय करायचं, तुमच्या माझ्या विचारात काही खूप बदल होणार नाही. आता आपण गेलो एक विशिष्ट टप्प्यात, पण जी मुलं आहेत, भविष्य आहे जे आपल्या देशाचं आहे, आपल्या एकूण विश्वासच, मी तर नेहमी सांगतो की आपण ह्या पृथ्वीची लेकरं आहोत. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.